गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बेटा 12वीचा एक इम्पॉर्टंट चॅप्टर काल आपण स्टार्ट केला होता, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर ह्या चॅप्टरची थेअरी आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केली होती. ओके बेटा, आज आपण याचा पहिला प्रॉब्लेम बघणार आहोत. ओके, प्रॉब्लेम बघण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत बेटा. ह्या चॅप्टरवर तुम्हाला जे क्वेश्चन्स येतील त्याचे आपण 3 वेगवेगळे टाईप करूयात बेटा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल तुम्हाला. 3 डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स ह्या चॅप्टरवर तुम्हाला विचारू शकतात. टाईप 3. प्रत्येक टाईपचं सोल्युशन थोडंसं वेगळं असेल. तर आज आपण टाईप फर्स्ट बघणार आहोत बेटा. नोटबुक काढा आणि लिहा बेटा. नोटबुक काढा आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. टाईप फर्स्ट. टाईप फर्स्ट लिहायचं आहे बेटा तुम्हाला. ओके, टाईप फर्स्ट. वेन टाईप फर्स्ट बेटा. टाइप फर्स्ट when capital fund. ओके, थांबा असल्या. when newly started organization or capital fund is given. Type first. When newly started organization or capital fund is given. बेटा एक तर ह्या टाईपचं सांगतो मी तुम्हाला. एक तर नवीन स्टार्ट झालेली ऑर्गनायझेशन पाहिजे किंवा क्वेश्चनमध्ये कॅपिटल फंड दिलेलं पाहिजे. क्वेश्चनमध्ये कॅपिटल फंड दिलेलं असलं पाहिजे. ओके, कॅपिटल. टाईप फर्स्ट यांना हे कळत नसेल तर असं लिहा बेटा. जेव्हा किंवा जर कॅपिटल फंड दिलं असेल तर, किंवा नवीन स्टार्ट झालेला ऑर्गनायझेशन. ओके, तर अशा टाईपचे प्रॉब्लेम्स बघणार आहेत बेटा. ते प्रॉब्लेम्स बघताना मी तुम्हाला 4 रूल्स शिकवणार आहे. ते 4 रूल्स तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि सॉल्व करायचे. कन्फ्युजन अजिबात होणार नाही. ओके, कोणते रूल आहेत वगैरे त्याच्या अगोदर आपण प्रॉब्लेम कोणता घेणार आहेत ते डिस्कस करूयात. प्रॉब्लेम सोडवतानाच मी तुम्हाला रूल्स सांगेन. लक्षात घ्या बेटा, तुम्हाला जे क्वेश्चन दिलेले आहेत बोर्डाच्या बुकमध्ये, जे प्रॉब्लेम्स दिलेत, छोटे छोटे प्रॉब्लेम्स दिलेत, 1 नंबर 2 3 4 5 6 इथंपर्यंतचे प्रॉब्लेम्स एक्झाममध्ये येत नाहीत. ओके, एक एक कन्सेप्ट तुम्हाला कळाव्यात म्हणून त्यांनी छोटे छोटे प्रॉब्लेम्स दिलेत बेटा. एक एक कन्सेप्ट कळाव्यात म्हणून. तर मी तसे छोटे प्रॉब्लेम्स घेणार नाही, आपल्याला त्याची गरज नाही आहे बेटा. आपण डायरेक्ट एक्झाम लेवलचा प्रॉब्लेम बघणार आहोत. डायरेक्ट एक्झाम लेवलचा. ओके, म्हणून तुम्ही तुमच्या बोर्डाचं जे बुक आहे बेटा त्यातला पेज नंबर काढा. पेज नंबर 82. पेज नंबर 82. प्रॉब्लेम नंबर 7. पेज नंबर 82. प्रॉब्लेम नंबर 7. पेज नंबर 82. प्रॉब्लेम नंबर 7. ओके, आज आपण बघणार आहोत बेटा. काय काय विचारले रे. फ्रॉम द फॉलोइंग रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन prepare income and expenditure account for the year ended 31st March 19 and balance sheet as on that date. क्वेश्चन मध्ये तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलंय
आणि काही ॲडजस्टमेंट दिलेत. काल आपण डिस्कस केलंच होतं. रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलंय आणि काही ॲडजस्टमेंट दिलेत बेटा. त्याच्यावरून तुम्हाला बनवायचं आहे काय, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. मग नोटबुक काढा बेटा आणि फॉर्मॅट ड्राफ्ट करा. तुम्हाला 2 फॉर्मॅट बनवावे लागतील. पहिला असेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्या खाली लिहिणार आपण फॉर द इयर इंडेड. फॉर द इयर इंडेड. काय डेट बेटा, 31 मार्च 19. 31 मार्च 2019. बेटा आपलं प्रॉफिट लॉस अकाउंटच आहे, नाव फक्त इन्कम एक्सपेंडिचर. त्याच्या डेबिट साईडला नाव द्या एक्सपेंडिचर रुपीज अँड इन्कम क्रेडिट साईड असेल इन्कम रुपीज. आणखीन एक फॉर्मॅट बनवायचे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट as on 31 March 2019. बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड असेल लायबिलिटीज रुपीज अँड राईट हँड साईड असेल ॲसेट्स रुपीज. ओके. तर सगळ्यांनी बेटा व्यवस्थित फॉर्मॅट ड्राफ्ट करून घ्यायचं आहे. जर फॉर्मॅट झाला नसेल तर व्हिडिओ स्टॉप करा बेटा, फॉर्मॅट ड्राफ्ट करा अँड देन प्ले करा. ओके. तर सगळ्यांचा फॉर्मॅट झाला. ओके ठीक आहे बेटा. आता आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सोडवणार आहेत. क्वेश्चन मध्ये काय दिले तुम्हाला, तर क्वेश्चन मध्ये बेटा रिसीट पेमेंट अकाउंट दिलंय आणि ॲडजस्टमेंट दिलेत. रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडजस्टमेंट. ओके. तर बेटा मी 4 रूल शिकवेन तुम्हाला. ते 4 रूल व्यवस्थित फॉलो करायचेत. ओके. आणि सोडवायचे. हे लक्षात घ्या बेटा, हे 4 रूल्स कधी फॉलो करायचे तर फर्स्ट टाईपचे प्रॉब्लेम असतील तर. फर्स्ट टाईमचे प्रॉब्लेम म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिलं असेल तर. आता जे सांगतोय मी ते 4 रूल फॉलो करायचे. ओके. त्यातले 2 रूल सांगतो पहिल्यांदा बेटा. रूल नंबर 1. जर बेटा फर्स्ट टाईपच्या प्रॉब्लेममध्येच फक्त हे रूल वापरायचे. जर ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिलं असेल तर मी आता जे सांगतोय ते रूल वापरायचे. ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिलं असेल तर आता जे सांगतोय ते रूल वापरा. दुसऱ्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये हे रूल वापरायचे नाहीत. ओके. पहिला रूल बेटा, जर कॅपिटल फंड दिला असेल तर. हा जो प्रॉब्लेम पाहिला ना बेटा, आधी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतोय, ओळखायचं कसं. प्रॉब्लेमच्या ॲडजस्टमेंट बघा. रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलंय आणि त्याच्या खाली ॲडजस्टमेंट दिलेत. त्यातली ॲडजस्टमेंट नंबर 5 बेटा. 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिलाय. मी पहिली टाईप ते सांगतोय, ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिला तर त्याला आपण फर्स्ट टाईपचा प्रॉब्लेम समजायचा. तर त्याचे 2 रूल आहे का बेटा. जर ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिला असेल तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये जर लास्ट इयरचा एखादा आयटम आला असेल, लास्ट इयरचा जर एखादा आयटम आला असेल तर तो सोडून द्यायचा बेटा, कुठंच पोस्ट नाही करायचा. पहिला रूल लक्षात ठेवा. ओके. ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिलं असेल तर रिसीट पेमेंटमध्ये जर लास्ट इयरचा एखादा कोणताही आयटम जर आला असेल तर
तो स्किप करायचा, पोस्ट नाही करायचा, सोडून द्यायचा, पहिला रूल. दुसरा रूल बेटा, जर लास्ट इयरची एखादी ॲडजस्टमेंट असेल, लास्ट इयरची ॲडजस्टमेंट म्हणतोय मी, तुम्हाला हे माहिती आहे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण 2 करतो. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट किती करतो आपण? 2 बेटा. ओके. पण जर लास्ट इयरची ॲडजस्टमेंट असेल, फर्स्ट टाईपचा प्रॉब्लेम आहे, तर त्याचा एकच इफेक्ट करायचा, दुसरा इफेक्ट सोडून द्यायचा बेटा. ओके. का? आत्ताच तुम्ही नका विचारू, पुढे काही प्रॉब्लेम शिकवल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की असं का करावं लागतं ते. रिझन याचं सांगेन बेटा, सध्या एवढंच लक्षात ठेवा. 2 रूल कळले. फर्स्ट, रिसीट पेमेंटमध्ये जर लास्ट इयरचा आयटम असेल तर तो सोडून द्यायचा, अँड लास्ट इयरची ॲडजस्टमेंट असेल तर त्याचा एकच इफेक्ट करायचा. कळलं बेटा 2 रूल? ओके. 2 आणखी रूल आहेत जे मी नंतर सांगणार आहे. प्रॉब्लेम बघा बेटा, आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम जसा सोडवतो 100% इथंही तसंच सोडवायचं आहे. ओके. म्हणजे सगळ्यात अगोदर आपण ॲडजस्टमेंटच्या मार्किंग करतो. ट्रायल बॅलन्सच्या ठिकाणी रिसीट पेमेंट आहे, बाकी प्रॉब्लेम सेम आहे असं ट्रीट करा. कशावर ॲडजस्टमेंट आहे? आउटस्टँडिंग रेंट. रेंटला मार्क करा बेटा, पेमेंट साईडला रेंट आहे. सबस्क्रिप्शन includes 1000 subscription received in advance and subscription outstanding. ठीक आहे. सबस्क्रिप्शनवर 2 ॲडजस्टमेंट आहे, 2 मार्किंग करा. रेंटला मार्क केलं पेमेंट साईडच्या, रिसीट साईडच्या सबस्क्रिप्शनला 2 मार्किंग करा बेटा. त्यानंतर फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे, पेमेंट साईडला फर्निचर आहे. ओके. एंट्रन्स फीस रिसीट साईडला आहे बेटा, त्याला मार्क करा. ओके. ठीक आहे. तर पहिली स्टेप ॲडजस्टमेंटच्या खुणा करणे, मार्किंग करणं, जे फायनल अकाउंटमध्ये करत होतो तेच झालं सगळ्यांचं. आता रिसीट पेमेंट अकाउंट पोस्ट करूयात बेटा. रिसीट अँड पेमेंट अकाउंट पोस्ट करायचं आहे आपल्याला. रिसीट साईड बघा, रिसीट साईडचा पहिला आयटम आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आधी समजून घेऊ, नंतर काय करायचं ते बघू बेटा. मला एक सांगा, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट नेमकं असतं काय? आपण डिस्कस केलंय काल. काय असतं बेटा रिसीट पेमेंट अकाउंट? रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे कॅश बुक असतं, बरोबर? मग एखाद्या अकाउंटमध्ये जे बॅलन्स असतं ते बॅलन्स कशाचं असतं? तर ते बॅलन्स त्या अकाउंटचं असतं बेटा. रेंट अकाउंट बनवलं, त्याच्यात जे बॅलन्स असेल ते रेंटचं बॅलन्स असेल. सेल्स अकाउंट बनवलं आपण, त्याच्यात जे बॅलन्स असेल ते सेल्सचं बॅलन्स असेल. कॅपिटल अकाउंट बनवलं, त्याचं जे बॅलन्स असेल ते कॅपिटल बॅलन्स असेल. बिल्डिंग अकाउंट आपण बनवलं, त्याच्यात बॅलन्स आहे, ते कशाचं बॅलन्स असेल? बिल्डिंगचं. सिंपल आहे, ज्याचं अकाउंट आहे त्याचं बॅलन्स असेल. राम पाटील नावाच्या माणसाचं घर आहे म्हणजे त्या घरात कोण राहील? राम पाटील राहील. सेम कन्सेप्ट. रिसीट पेमेंट अकाउंट म्हणजे कोणतं अकाउंट आहे? कॅश अकाउंट आहे. बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे कशाचं बॅलन्स असेल? कॅशचं बॅलन्स असेल. ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स बेटा, अँड कॅरी डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स. एखाद्या लेजरमध्ये जर ब्रॉट डाऊन शब्द असेल तर त्याला म्हणायचं ओपनिंग बॅलन्स, आणि कॅरी डाऊन शब्द असेल तर क्लोजिंग बॅलन्स. ओके. तर लक्षात घ्या, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे डेबिटला, ह्याचा अर्थ बॅलन्स कोणता असेल? डेबिट बॅलन्स असेल, सॉरी ओपनिंग बॅलन्स असेल. एक महत्त्वाची कन्सेप्ट अजून लक्षात ठेवा, ह्या वर्षीचं ओपनिंग बॅलन्स, ह्या वर्षीचं ओपनिंग बॅलन्स म्हणजे लास्ट इयरचं क्लोजिंग बॅलन्स असतं. मागच्या वर्षीचं क्लोजिंग बॅलन्स ह्या वर्षी ओपनिंग बॅलन्स म्हणून दिसत असतं. आज रात्री झोपताना तुमच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये 700 रुपये बॅलन्स होतं. तुम्ही बॅलन्स ह्याला काय म्हणणार? आज रात्री झोपताना खिशात किती होते? 700 रुपये. ह्याला क्लोजिंग बॅलन्स म्हणणार आपण. ओके. आजचं
क्लोजिंग बॅलन्स तुमच्याकडचं कॅशचं किती आहे झोपताना 700 रुपये. आता मला सांगा उद्या सकाळी उठल्यावर तुमच्या खिशात किती पैसे असतात. तुमच्या घरचे सगळे माणसं सज्जन आहेत असं ट्रीट करा. झोपताना किती होते 700. उद्या उठल्यावर किती असतील बेटा 700च असतील. म्हणजे त्याला काय म्हणणार उद्याचं ओपनिंग बॅलन्स. म्हणजे आजचं क्लोजिंग उद्याचं काय असेल ओपनिंग. ह्या इयरचं ओपनिंग बॅलन्स म्हणजे लास्ट इयरचं क्लोजिंग बॅलन्स. ह्याचा अर्थ हे बॅलन्स ब्रॉट डाऊन जे आहे ते बॅलन्स करंट इयरचं असतं का लास्ट इयरचं असतं. तर लास्ट इयरचं असतं बेटा. पहिला रूल सांगितला आहे मी. लास्ट इयरचा जर ॲटम असेल पहिला रूल काय काय सांगितले होते बेटा मी 2 रूल सांगितलेत. ओके. फर्स्ट रूल लास्ट इयर्स ॲटम इन receipt and payment account. Receipt and payment account. ओके. काय करायचं आहे बेटा लास्ट इयर्स ॲटम इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट असेल तर पोस्टिंग करायची का करायची नाही. करायची नाही बेटा. तो ॲटम स्किप करायचा. ओके. काय करायचा स्किप म्हणजे ह्या आयटमची पोस्टिंग करायची नाही. आणि दुसरा रूल काय सांगितला होता रे लास्ट इयर्स ॲडजस्टमेंट. लास्ट इयर्स ॲडजस्टमेंट असल्यावर काय करायला सांगितलंय मी ओनली वन इफेक्ट. ओनली वन इफेक्ट. हे 2 रूल शिकवलेत मी बेटा. तर रिसीट पेमेंटमध्ये जर लास्ट इयरचा आयटम असेल तर तो पोस्ट करायचा का सोडून द्यायचा सोडून द्यायचा. बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे बेटा. बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे करंट इयरचं ओपनिंग बॅलन्स हे लास्ट इयरचं क्लोजिंग बॅलन्स असतं. पोस्ट करायचं का सोडून द्यायचं सोडून द्या बेटा. बिनधास्त सोडून द्या. आता का सोडून द्यायचं त्याचं रिझन सांगतो बेटा. ह्याच्या पोस्टिंग लास्ट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये होत असतात. पण आपण इथं लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवतोय का बनवत नाहीये म्हणून सोडून द्यायचं. ओके. तुम्ही ते सोडून द्या. हे 2 रूल लक्षात ठेवा. समजलं. बॅलन्स ब्रॉट डाऊन त्याला क्रॉस मार्क करा बेटा बुकमध्ये. क्रॉस मार्कचा अर्थ काय ह्याची पोस्टिंग करायची नाही. नेक्स्ट बेटा चला रिसीट साईडला पुढे काय रे सबस्क्रिप्शन. आता तिसरा रूल. 2 रूल सांगितलेत मी 4 रूल सांगतो असं सांगितलं होतं. तिसरा रूल बेटा रिसीट साईड पोस्ट करताना रिसीट साईड पोस्ट करताना स्वतःला एक बेबी लेवल क्वेश्चन विचारायचा. लहान मुलाच्या लेवलचा 3री 4थीच्या बेटा त्यांनाही अकाउंट येईल. ओके. काय विचारायचं ते सांगतो मी बेटा. रिसीट साईडचं कोणतंही नाव असेल बॅलन्स सोडून ते वाचताना आधी वाचायला शिकवतो नंतर क्वेश्चन विचारायला शिकवतो बेटा. वाचताना कसं वाचायचं तर प्रत्येक शब्दाच्या पुढे रिसिव्ड असा शब्द जोडायचा. फॉर एक्झाम्पल रिसीट साईडला दुसरं नाव होतं सबस्क्रिप्शन. तुम्ही असं नाही वाचायचं. त्याला वाचायचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड. सबस्क्रिप्शन मिळाली. त्याच्या पुढे काय बेटा आधी वाचायला शिकू बेटा नंतर मी तुम्हाला पोस्टिंग शिकवतो. सबस्क्रिप्शनच्या नंतर नाव काय डोनेशन. तुम्ही मनातल्या मनात असं नाही वाचायचं. नुसतं डोनेशन नाही वाचायचं. डोनेशन रिसिव्ड असं वाचायचं. पुढे एंट्रन्स फीस. आपण फक्त एंट्रन्स फीस नाही वाचायचं. एंट्रन्स फीस रिसिव्ड असं वाचायचं. इंटरेस्ट इंटरेस्ट रिसिव्ड मिळालं. प्रत्येकाच्या पुढे मिळालं हा शब्द लावायचा. कळलं सगळ्यांना. तर रिसीट साईडचा आता तिसरा रूल शिकवतोय बेटा. रिसीट साईडचा कुठलाही ॲटम व्यवस्थित वाचा, मीनिंग समजून घ्या आणि स्वतःला प्रश्न विचारा की ते आपलं इन्कम आहे का लायबिलिटी आहे. इन्कम आहे का लायबिलिटी आहे बेटा. ह्याचा अर्थ
रिसीट साईडचा आयटम एक तर इन्कम असतो किंवा लायबिलिटी असते. ऑप्शनच दोन आहेत बेटा. काही वाचा, मीनिंग समजून घ्या आणि स्वतःला मनातल्या मनात प्रश्न विचारा, ते आपल्या ऑर्गनायझेशनचं इन्कम आहे का लायबिलिटी आहे. इन्कम आहे का लायबिलिटी आहे. जर जर आन्सर इन्कम असेल तर इन्कम साईडला ल्या, आणि जर आन्सर लायबिलिटी असेल तर लायबिलिटी साईडला ल्या. जर तुमचं आन्सर इन्कम आलं तर इन्कम साईडला ल्या, लायबिलिटी आलं तर इथं ल्या. पोस्टिंगच संपली बेटा. काही नावाचा त्याच्या पुढे रिसिव्ड शब्द जोडा आणि स्वतःला प्रश्न विचारा, ते आपल्या कन्सर्नचं ऑर्गनायझेशनचं इन्कम आहे का देण आहे. इन्कम आन्सर दिलं तुमच्या मनानं इथल्या, देणं आन्सर दिलं इथल्या, विषय क्लोज. आता मला सांगा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड पहिलं नाव आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. वर्गणी मिळाली बेटा. थोडा कॉमन सेन्स वापरा, आन्सर तुम्हाला येईल. वर्गणी मिळाली. मग एखाद्या ऑर्गनायझेशनला वर्गणी मिळणं हे त्या ऑर्गनायझेशनचं इन्कम असेल का देणं असेल, तर आन्सर आहे इन्कम असेल. करेक्ट आहे बेटा. मग इन्कम साईडला ल्या बाय सबस्क्रिप्शन. याच्यावर दोन ॲडजस्टमेंट आहेत म्हणून तुम्ही ते इनर कॉलमला ल्याल बेटा. अमाऊंट किती रे 5000 आणि दोन ॲडजस्टमेंट आहेत म्हणून त्याच्या खाली लाईन किती सोडाव्या लागतील, 3 लाईन कोऱ्या सोडा बेटा. सबस्क्रिप्शन रिसिव्ड झालं. नेक्स्ट आहे बेटा डोनेशन रिसिव्ड. डोनेशन मिळालं. विचारा प्रश्न. हे सोडायचंच नाही बेटा, प्रत्येक आयटमला हाच प्रश्न विचारायचा. डोनेशन मिळालं मग आपलं इन्कम असेल का देणं असेल. ओके, इन्कम असेल बेटा. त्याच्यात दोन गोष्टी आहेत. डोनेशन दोन टाईपचे असतात, काल लिहून दिले मी, जनरल आणि स्पेसिफिक. रिव्हेन्यू जर दिलं तर ते इन्कम एक्सपेंडिचरमध्ये घ्यायचं असं मिनिंग असतं, आणि कॅपिटल दिलं तर बॅलन्स शीटमध्ये. त्यांनी ब्रॅकेटमध्ये रिव्हेन्यू दिलंय म्हणून इन्कम साईडला ल्या. इथंच ब्रॅकेटमध्ये कॅपिटल असं दिलं असतं तर आपल्याला लायबिलिटी साईडला लावावं लागलं असतं. इन्कम नाही, ती लायबिलिटी असं मिनिंग निघालं असतं. डोनेशन 5000 रुपीज. नेक्स्ट आयटम बेटा एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस रिसिव्ड. एंट्रन्स फीस मिळाली. विचारा प्रश्न, इन्कम का देणं बेटा. आपल्याला एंट्रन्स फीस मिळते, इन्कम असेल, लिहा इन्कम साईडला. एंट्रन्स फीस याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. 4000 इनर कॉलम मध्ये लिहा बेटा, एक लाईन ब्लँक सोडा. नेक्स्ट आहे इंटरेस्ट. आपण वाचणार कसं, इंटरेस्ट का इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट मिळालंय, प्रश्न विचारा, व्याज मिळणं आपलं इन्कम असेल का लायबिलिटी असेल, तर आपलं इन्कम असेल. मग इन्कम साईडला ला इंटरेस्ट 1000. इंटरेस्ट 1000. ओके झालं बेटा. तर ही झाली आपली रिसीट साईड. आता मला एक साध्या प्रश्नाचा आन्सर द्या बेटा. रिसीट साईडला अजून 10 नावं असती. 10 नावं अजून असते. कुठलेही तुम्हाला पोस्टिंग मध्ये टेन्शन आलं असतं का, तर आन्सर असेल नो बेटा. का, काही नाव येऊ द्या, आपण प्रश्न हाच विचारणार होतो. ओके, समजा पुढे आलं असतं की रेंट. रिसीट साईडला तुम्ही काय वाचलं असतात, रेंट रिसिव्ड. रेंट मिळालं. विचारा प्रश्न, इन्कम का लायबिलिटी. आन्सर काय आलं असतं, इन्कम. ओके, त्यानंतर बेटा समजा असं आलं असतं की मेंबरशिप फीस
रिसिव्ड. मेंबरशिप फीस मिळाली, इन्कम. बँक लोन रिसिव्ड, लोन घेतले बेटा आपण, इन्कम का लायबिलिटी, लायबिलिटी. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, रद्दी विकून पैसे आले, विचारा प्रश्न, इन्कम का लायबिलिटी, इन्कम. कळलं? मग आता रिसीट साईड पोस्ट करण्यात काही डाऊट बेटा नाही. आता पेमेंट साईड पोस्ट करू आपण. पेमेंट साईड पोस्ट करताना चौथा रूल बेटा. पेमेंट साईड पोस्ट करताना तुम्ही स्वतःला असाच एक प्रश्न विचाराल, पेमेंट साईडचा आयटम एकतर आपला एक्सपेंडिचर असतो म्हणजे आपला खर्च असतो किंवा ॲसेट असते बेटा. एकतर आपला एक्सपेंडिचर असेल नाहीतर ॲसेट असेल. पेमेंट म्हणजे प्रत्येकाच्या मागं पेड शब्द लागेल. सॅलरी असेल तर तुम्ही वाचाल सॅलरी पेड, रेंट असेल तर रेंट पेड. ओके. आता सॅलरी आहे समजा, काय प्रश्न विचाराल पेमेंट साईडला, आपलं एक्सपेंडिचर आहे का ॲसेट आहे. सॅलरी सांगा मला, एक्सपेंडिचर का ॲसेट, ऑब्विसली एक्सपेंडिचर. जर आन्सर एक्सपेंडिचर आलं तर एक्सपेंडिचर साईडला आला आणि जर आन्सर ॲसेट आलं तर ॲसेट साईडला आला. आन्सर तुमच्या मनाला प्रश्न विचारायचा आहे. एक्सपेंडिचर आन्सर आलं तर एक्सपेंडिचर साईडला आला, ॲसेट आलं ॲसेट साईडला आला. पोस्टिंग संपला बेटा. कसलाही प्रॉब्लेम येऊ द्या, फक्त हे दोन रूल लक्षात ठेवा. कसलाही प्रॉब्लेम पोस्ट होऊ शकतो. हे दोन रूल आहेत पोस्टिंगचे. ओके. रिसीट पेमेंट अकाउंट पोस्ट करण्यासाठी फक्त दोन रूल. एक्झामला जाताना हातावर लिहून न्यायचे बेटा. नेणार का? काही गरज नाही आहे. ठीक आहे. चला मग पेमेंट साईडचं पहिलं नाव बाय सॅलरीज. सॅलरी बेटा विचारा प्रश्न, सॅलरी आपला खर्च असेल का ॲसेट असेल, खर्च असेल. मग एक्सपेंडिचर साईडला आला टू सॅलरीज. किती रे? 4000 रुपीज. सॅलरीज 4000 रुपीज. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. विचारा प्रश्न, प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च असेल आपली का ॲसेट असेल, खर्च असेल. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती रे? प्रिंटिंग अँड स्टेशनरी बेटा 1000 रुपीज. कमिशन, पुढलं कमिशन सांगा, खर्च असेल का ॲसेट. दोनच ऑप्शन आहेत आपल्या समोर, एकतर एक्सपेंडिचर किंवा ॲसेट. कमिशन 500 रुपीज. रेंट खर्च का ॲसेट, खर्च. एक्सपेंडिचर साईडला आला किती रेंट रे? 2000. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलम मधल्या 2000 रुपये. रेंटच्या नंतर आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. खर्च का ॲसेट, खर्चच आहे बेटा. इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती? इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे 1500, 1500 रुपये. फर्निचर प्रश्न विचारा, फर्निचर खर्च असेल का ॲसेट, ॲसेट 8000. ॲसेट साईडला आला फर्निचर 8000. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलम मधला 8000. आणि लास्ट आहे बॅलन्स कॅरी डाऊन. मला एक सांगा बेटा, हे बॅलन्स कशाचा असेल? ऑब्विसली रिसीट पेमेंट अकाउंट म्हणजे कॅश अकाउंट. बॅलन्स कशाचा असेल? कॅशचं. कॅशचं बॅलन्स आहे, त्यालाही प्रश्न विचारा बेटा. सांगा कॅशचं बॅलन्स आपला खर्च असेल का ॲसेट असेल, तर ॲसेट असेल. ॲसेट साईडला कॅश इन हँड किती आहे? कॅश इन हँड ॲसेट साईडला लिहायचं बेटा
1000 कॅश इन हँड 1000. ठीक आहे बेटा. बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅशचं बॅलन्स असतं आणि त्याला नाव दिलं आपण कॅश इन हँड. ओके. तर मला सांगा पोस्टिंगमध्ये काही डाऊट. समजा पेमेंट साईडला अजून 15 नावं आली असती, तुम्ही घाबरला असतात का? तर आन्सर आहे नो. ओके. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आता पोस्टिंगचा विषय संपला बेटा. 2 रूल दुसरे बदलतील. पोस्टिंग मात्र ह्या 2च रूलवर असेल, कुठल्याही टाईपचा प्रॉब्लेम असू द्या चालेल. मग पेमेंट साईडला काही असतं अजून तरी आपल्याला टेन्शन आलं नसतं. समजा पेमेंट साईडला इंटरेस्ट असतं, खर्च का ॲसेट, खर्च. पेमेंट साईडला इन्व्हेस्टमेंट असतं, खर्च का ॲसेट, ॲसेट. पेमेंट साईडला बिल्डिंग असतं, ॲसेट. पेमेंट साईडला पोस्टेज असतं, खर्च. पेमेंट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट आलं असतं, खर्च. पेमेंट साईडला इक्विपमेंट आलं असतं, ॲसेट. म्हणजे साधा कॉमन सेन्स लागतो. लक्षात घ्या, हा चॅप्टर खूप डिफिकल्ट आहे म्हणतात सगळेजण, पण एकदम बेसिक 5वी 7वीच्या लेवलचा कॉमन सेन्स लागेल, सगळं येईल. मग आता पोस्टिंगमध्ये तर काहीच अवघड नाही आहे. मग ॲडजस्टमेंट खूप अवघड असतात का? तर अजिबात नाही बेटा. ह्या चॅप्टरमध्ये ॲडजस्टमेंटच मोजून येतात 6-7. ॲडजस्टमेंटच संपल्या बेटा, तेही कळेल तुम्हाला. चला आपण आता ॲडजस्टमेंट बघूयात. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट, आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. फायनल अकाउंटमध्ये शिकलोत आपण. फायनल अकाउंटच आहे. काही आउटस्टँडिंग असेल तर त्या पर्टिक्युलर आयटममध्ये ॲड होतं का लेस? ॲड. रेंट आउटस्टँडिंग आहे. हे आउटस्टँडिंगचं मिनिंग असतं बेटा, हे असतं रेंट पेड. पेमेंट साईडला होतं 2000. रेंट पेड किती केलं आहे? 2000. तर खाली सांगतात आउटस्टँडिंग आहे 200, म्हणजे अजून ₹200 रेंट द्यायचं राहिलं आहे. 2000 देऊन ₹200 रेंट द्यायचं राहिलं आहे. पण तुम्हीच सांगा मला बेटा, रेंटवर ह्या वर्षी टोटल खर्च किती झाला? इथं टोटल दिसलं पाहिजे. 2000 देऊन 200 राहिलेत, म्हणजे टोटल रेंट 2200 असेल, ते बाहेर आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला आउटस्टँडिंग काय करावं लागेल? ॲड. ॲड आउटस्टँडिंग 200 बाहेर 2200. सेकंड इफेक्ट बेटा, रेंट खर्च आहे. आउटस्टँडिंग म्हणजे थकीत बेटा, लक्षात घ्या. आउटस्टँडिंगचा अर्थ पेएबल असाही होतो आणि रिसिवेबल असाही होतो. पेएबल म्हणजे द्यायचा राहिलाय आणि रिसिवेबल म्हणजे यायचा राहिलाय. ओके. मग रेंट द्यायचं राहिलं असेल का यायचं राहिलं असेल बेटा? रेंट खर्च आहे, द्यावा लागतो आपल्याला का मिळतो? द्यावा लागतो. हे आउटस्टँडिंगचं सिंपल मिनिंग काय असेल? द्यायचा राहिलेला. द्यायचा राहिलाय म्हणजे इन्कम का लायबिलिटी का ॲसेट? तर लायबिलिटी बेटा. लायबिलिटी साईडला ला आउटस्टँडिंग रेंट ₹200, ₹200. ओके. पहिली ॲडजस्टमेंट झाली. दुसरी ॲडजस्टमेंट बेटा, दुसरी ॲडजस्टमेंट, सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. लक्षात घ्या, ॲडव्हान्स म्हणजे नेक्स्ट इयरचे बेटा. नेक्स्ट इयरचा कुठलाच आयटम ह्या इयरच्या इन्कम एक्सपेंडिचरमध्ये यायला नको आहे. ही जी सबस्क्रिप्शन मिळाले म्हणतात ना, तर 5000. लक्षात ठेवा, एक साधा रूल सांगतो. आपलं फायनल अकाउंटमधलं ट्रेडिंग प्रॉफिट लॉस किंवा इथलं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट हे फक्त आणि फक्त करंट इयरचं असतं, चालू वर्षाचं. याच्यात ह्या अकाउंटमध्ये मागच्या वर्षीचा एकही रुपया लिहिणं अलाउड नसतं किंवा नेक्स्ट इयरचा सुद्धा एकही रुपया लिहिणं अलाउड नसतं. चुकून जर आलं इथं नेक्स्ट इयर किंवा लास्ट इयरचे, तर इथून काढून टाकायचे बेटा. या सबस्क्रिप्शनमध्ये नेक्स्ट इयरची सबस्क्रिप्शन 1000 इन्क्लूड आहे, तुम्ही काढाल बेटा.
म्हणजे ॲड करणार का लेस, लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 1000, इनर कॉलममध्ये स्लॅब 4000. तर ॲडव्हान्स पेड लक्षात ठेवा, ॲडव्हान्स पेड आपण जर कुणाला ॲडव्हान्स दिला असेल तर तो आपण परत मागू शकतो. एखाद्याला ॲडव्हान्समध्ये पैसे दिले असतील आणि ती गोष्ट आपली करायची कॅन्सल झाली असेल तर दिलेला ॲडव्हान्स आपण परत मागवू शकतो. म्हणजे ॲडव्हान्स पेड आपलं येणं असतं. येणं म्हणजे ॲसेट. ॲडव्हान्स पेड आपलं येणं असतं. तर ॲडव्हान्स रिसिव्ड, कोणी जर आपणाला ॲडव्हान्स दिला आणि त्यांनी जर परत मागितला तर आपणाला तो परत द्यावा लागतो. रिटर्न देना पडता है बेटा, हमें रिटर्न द्यावा लागतो म्हणजे लायबिलिटी. म्हणजे ॲडव्हान्स जर रिसिव्ह झाला तर लायबिलिटी आणि ॲडव्हान्स पेड असेल ॲसेट. याचा सेकंड इफेक्ट बेटा लायबिलिटी साईडला लिहिणार तुम्ही ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 1000. ओके, कळलं का बेटा? ॲडव्हान्स सबस्क्रिप्शनचे दोन इफेक्ट, सबस्क्रिप्शनमधून लेस आणि लायबिलिटी साईडला. बेटा त्याच्यातच पुढे आणखीन एक ॲडजस्टमेंट आहे. अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज 500. करंट इयरची आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे बेटा. लक्षात ठेवा, आउटस्टँडिंग काही असू द्या त्या पर्टिक्युलर आयटममध्ये ॲड होतं करंट इयरचं. मग सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आउटस्टँडिंग 500. म्हणजे बाहेर सबस्क्रिप्शन येईल आपली 4500, 4500. सेकंड इफेक्ट लक्षात ठेवा, इथं चुकता तुम्ही बेटा. आपणाला एवढंच माहिती आहे 11वीपासनं, ओके, अल्प नॉलेज आपलं, की आउटस्टँडिंग काही आलं की लायबिलिटी साईडला लिहितात. तर आन्सर आहे तसं नसतं बेटा. आउटस्टँडिंग म्हणजे थकीत, एरियर्स. इसका मतलब होता है पेएबल और रिसिवेबल. पेएबल और रिसिवेबल. पेएबल असेल तर लायबिलिटी अँड रिसिवेबल असेल तर ॲसेट. म्हणजे नुसतं आउटस्टँडिंग नाही बघायचं, आउटस्टँडिंग काय आहे हे बघायचं. आउटस्टँडिंग काय आहे बघायचं बेटा. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर असेल, खर्च, तर तो द्यायचा राहिलेला असतो. द्यायचा राहिला आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर असेल तर. आणि आउटस्टँडिंग इन्कम असेल, आयटम कोणतं हे महत्त्वाचं आहे बेटा. आउटस्टँडिंग इन्कम असेल तर तो यायचा राहिलेला असतो. मग आउटस्टँडिंग काय आहे हे नका बघू, आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर एक ॲसेट बघा. आउटस्टँडिंग रेंट एक्सपेंडिचर होता, लायबिलिटी द्यायचा राहिलाय. पण सबस्क्रिप्शन इन्कम आहे बेटा आपलं. मग आउटस्टँडिंग इन्कम आपणाला मिळतं का द्यावं लागतं? तर इन्कम आपणाला मिळतं बेटा. मग हे मिळायचं राहिलं असेल का द्यायचं राहिलं असेल? तर ऑब्विसली यायचं राहिलं असेल. यायचं राहिलं म्हणजे येणं, देणं म्हणजे लायबिलिटी, येणं म्हणजे काय रे? ॲसेट. ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती रे? 500 रुपीज. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 500 रुपये झालं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे बेटा डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ॲट द रेट ऑफ 8%. बेटा डेप्रिशिएशनचे ॲडजस्टमेंट सोडवत आपण म्हातारे झालो आहेत, सगळ्यांना येते. डेप्रिशिएशनमुळं आपल्या ॲसेटची व्हॅल्यू वाढते का कमी होते? कमी होते. मग फर्निचरमधनं लेस करा डेप्रिशिएशन. 8% किती येईल रे? 640, 640. बाहेर 7360, 7360. डेप्रिशिएशन आपला खर्च आहे बेटा. सेकंड इफेक्ट इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 640
डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 640 आणि याची लास्ट ॲडजस्टमेंट बेटा कॅपिटल फंड वॉज ₹3000. बेटा आपल्या नॉर्मल बिझनेसमध्ये कॅपिटल असतं, पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये त्याला कॅपिटल फंड म्हणतात. काही फरक पडत नाही बेटा, अशोक काय आणि अशोकराव काय, मिनिंग काहीच फरक पडत नाही आहे. कॅपिटल फंड एकच. कॅपिटल फंड कुठं लिहिणार आहे तुम्ही? ऑब्विसली लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड इनर कॉलममध्ये लिहा बेटा 3000. आता मला एक सांगा, हे कॅपिटल असेल कधीचं? हे कॅपिटल जर ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिलेला असेल तर कॅपिटल फंड ऑलवेज लास्ट इयरचं असतं बेटा. का? कारण करंट इयरचं तर आपण आत्ता काढणार आहोत, बाहेर जे येईल ते करंट इयरचं कॅपिटल फंड असेल. हे कॅपिटल फंड कधीचं असेल तर लास्ट इयरचं असेल. मग तुम्ही मला सांगा, लास्ट इयरची जर ॲडजस्टमेंट असेल आपला रूल नंबर 2 तर किती इफेक्ट करायचे आहेत? लास्ट इयरची ॲडजस्टमेंट असेल तर एकच इफेक्ट करायचं आहे. मग याचा एकच इफेक्ट होईल का दुसरा पण करावा लागेल? एकच होईल, दुसरा सोडून द्या बेटा. झालं? प्रॉब्लेम संपला बेटा आपला. मग आता क्लोज करूयात आपण. आपल्या रेग्युलर मेथडनं क्लोज करायचं आहे. सॉरी, एक मिनिट बेटा. डेप्रिशिएशन खर्च आहे, चुकून आपण इन्कम साईडला लिहिलं आहे. तर परीक्षेत अशा चुका होऊ शकतात. डेप्रिशिएशन एक्सपेंडिचर साईडला लिहा बेटा 640. झालं? क्लोज करा. सांगा इन्कम साईडची टोटल जास्त येते का एक्सपेंडिचर साईडची टोटल जास्त येते? तर इन्कम साईडची टोटल जास्त येईल बेटा. इन्कम साईडची टोटल जास्त येईल. सॉरी, आणखीन एक ॲडजस्टमेंट राहिली ना. ॲडजस्टमेंट नंबर फिफ्थ घेतली आपण. 50% ऑफ द एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज. बेटा ही एक ह्या चॅप्टरची आवडती ॲडजस्टमेंट. एंट्रन्स फीस एखादा आयटम कॅपिटलाइज करायला सांगतायत. ते कॅपिटलाइज करणं म्हणजे नेमकं काय आधी ते सांगतो मी आणि नंतर बघू कसं करायचं. तर कॅपिटलाइजचं सिंपल मिनिंग आहे बेटा, तो आयटम कॅपिटल फंडात टाका. कॅपिटलाइज करणं म्हणजे कॅपिटल फंडात टाकणे. साधं मिनिंग आहे. कसं टाकायचं? सिंपल आहे. तो आयटम जिथं लिहिलंय तिथून उचलायचा आणि टाकायचा कुठं? कॅपिटल फंडात. एंट्रन्स फीस मधले 50% कॅपिटलाइज करायला सांगितलेत. किती एंट्रन्स फीस बेटा? 4000. त्यातले 50% इथून काढा बेटा. एंट्रन्स फीस मधनं लेस कॅपिटलाइज्ड 2000, म्हणजे बाहेर एंट्रन्स फीस 2000. आणि सेकंड इफेक्ट, कॅपिटलाइज करणं म्हणजे कॅपिटल फंडात ॲड करणं. कॅपिटल फंडात ॲड करा. एंट्रन्स फीस 2000, कॅपिटल फंड झाला 5000. संपलं? आता क्लोज करा. रिसीट इन्कम साईडची टोटल मोठी आहे बेटा. किती येईल? 12,500. 12,500. बॅलन्सिंग फिगर बेटा त्याला म्हणतात सरप्लस. नेट प्रॉफिट असं आपण फायनल अकाउंटमध्ये म्हणायचो, पण इथं प्रॉफिट शब्द वापरायचं आहे का? नाही. त्याऐवजी आपण म्हणायचं त्याला सरप्लस. ओके. किंवा एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे इन्कम जास्त आहे 2660 सरप्लस येईल बेटा. ओके. सेकंड इफेक्ट, नेट सरप्लस जरी नाव दिलं, लिहू नका तुम्ही, तुम्हाला कळण्यासाठी लिहितोय मी, पण आपल्या भाषेत काय? नेट प्रॉफिट.
फायनल अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट काय करायचो आपण, कॅपिटल फंडात ॲड, कॅपिटल फंडात ॲड करा सरप्लस 2660, टोटल बेटा 7660, बैलेंस शीट टोटल बेटा 8860, एसेट साइड 8860, 8860. ओके, आजचा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या बेटा. हा प्रॉब्लेम जर समजला तर हा 90% चॅप्टर समजला असं समजायचं. ओके, 90% चॅप्टर कळला असं समजा बेटा. झालं. आज आपण इथंच थांबूयात बेटा. आज मी काही होमवर्क देत नाहीये. हाच प्रॉब्लेम तुम्हाला रिपीट सोडवायचा आहे. ठीक आहे.